नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाने एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय वेटिंग लिस्टच्या संदर्भातला असणार आहे. जी निवड यादीनंतर प्रतीक्षा यादी लागते, ज्याच्यामध्ये उमेदवार वाट पाहत असतात की वरती ही लिस्ट सरकेल आणि मला सरकारी नोकरी मिळेल. तर त्याच्या संदर्भात मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये जे आहे एक GR आलेला होता आणि त्या GR मध्ये थोडा एक शब्द जो आहे ना त्यांच्याकडनं मिस झालेला होता, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन होत होतं आणि ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आता 2 फेब्रुवारी 2026 चा एक नवीन अपडेटेड GR आलेला आहे आणि या GR फार महत्त्वाचा असणार आहे, हा समजून घेऊया. मग याच्यामध्ये नेमका नवीन नियम काय झालेला आहे, काय बदल झालेला आहे आणि जुन्या नियमानुसार निवड सूची जुन्यांना पण लागू होणार आहे का, आणि हा निर्णय कोणत्या पदांसाठी लागू असणार आहे, किती पदांसाठी लागू असणार आहे, या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, खूप डिटेलमध्ये उदाहरणासहित मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि आगामी काळात MPSC कडे ज्या काही परीक्षा जाणार आहे, सोबत MPSC ग्रुप बी सी ची याची देखील तयारी करायची असेल तर संकल्प नावाची आपण एक बॅच जी आहे तर ती लॉन्च करत आहोत, लाईव्ह स्वरूपाची मित्रांनो लॉन्च करत आहोत. महाराष्ट्रातून सर्वात टॉपची फॅकल्टी तुम्हाला याच्यात संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा कुठल्याही स्टेजमध्ये काही प्रॉब्लेम आल्यास आमच्या टीमला तुम्ही संपर्क करा. सध्या एक सरळ सेवेची जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये पद नेमकं राज्यसेवेचं टाकून दिलेले, तर ते म्हणजे असिस्टंट कमिशनर नवी मुंबईचं. तर याची TCS ही परीक्षा घेते आणि मे बी ही शेवटची सरळ सेवा पण असू शकते. तर याच्यामध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, 10 कायदे आपण लाईव्ह स्वरूपात घेत आहोत, सोबत नॉन टेक्निकलचा सर्व सिलेबस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. तर ही देखील बॅच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे, ती देखील तुम्ही जॉईन करू शकता. आता बघा, मी तुम्हाला इथे घेऊन जातो. बघा, हा 2 फेब्रुवारी 2026 चा आलेला GR बघा, 2 फेब्रुवारी 2026 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेला. विषय काय आहे बघा, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड यांच्या नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शन सूचनामध्ये सुधारणा करण्याबाबत एक जुना GR होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी बदल जो आहे तर तो सुचवलेला होता. हा GR जो आहे ना तो 4 मे 2022 चा 21 नोव्हेंबर 2022 चा तर या GR मध्ये होता. आणि नुकताच जो 2 डिसेंबर 2025 चा एक GR आलेला होता, तर त्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं, ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला. बघा, मी तुम्हाला हा दाखवतो. 2 डिसेंबर 2025 चा हा GR होता. या GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं, मी तुम्हाला इथे घेऊन जातो. बघा, या GR मध्ये असं म्हटलेलं होतं की जी निवड समितीने तयार केलेली निवड सूची असेल ती 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार होईपर्यंत सेवा भरतीची जाहिरात येईल त्या जाहिरात दिनांकांपर्यंत जे आहे तर ते लागू असणार आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की 2 वर्षांसाठी तुमची वेटिंग लिस्ट असेल, वेटिंग लिस्ट अँड सिलेक्शन लिस्ट. सिलेक्शन लिस्ट लक्षात घ्या, वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट अशा ज्या 2 गोष्टी असतील ना तर त्या असतील, लक्षात घ्या, समजून घ्या, 2 वर्षासाठी व्हॅलिड असतील. मग नेमका प्रॉब्लेम काय झाला बरं का, इथं जे आता हे 2 डिसेंबरला आलं, तर आता मला सांगा की समजा हे 2 डिसेंबरला आलं, मग या 2 डिसेंबर आधी, आता नंतरचं तर ठीक आहे, याच्यानंतर आलेल्या जाहिरातींना ते लागूच होईल, परंतु आधी आलेल्या जाहिराती आणि आधी ऍक्टिव्ह असलेल्या ज्या वेटिंग लिस्ट होत्या तर त्यांचं नेमकं काय होईल त्याचा उल्लेख याच्यात केलेला नव्हता आणि त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होत होतं. तेच कन्फ्युजन इथं यांनी दूर केलेलं आहे. चला दाखवतो मी तुम्हाला. बघा, प्रस्तावना. सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ज्या काही पदं होती त्यांच्यासाठी 2 डिसेंबर 2025 मध्ये सुस्पष्टता आणण्यासाठी सांगितलेलं होतं. आता सदर शासन तरतुदी 2 डिसेंबर 2025 पासून लागू असल्याने त्यापूर्वीच्या निवड सूचींच्या बाबतीत वरील प्रमाणे सुधारणा लागू करण्याबाबत प्रशासकीय विभागांकडून प्रस्ताव प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने शासन जे आहे तर ते खालील निर्णय जाहीर करण्यात येते. आता त्यांनी काय सांगितलेले बघा, हा एक महत्वाचा बघा, सदर सुधारणा 2 डिसेंबर 2025 रोजी ज्या निवड सूचींना 2 वर्षाचा कालावधी झालेला नाही व निवड सूची तयार करताना विचारात घेतलेली पदे अद्याप पूर्णतः भरण्यात आलेली नाहीत अशा निवड सूचींना देखील लागू असणार आहे. म्हणजे हा निर्णय 2 डिसेंबर 2025 नंतरचा लागू होता, हे मागच्या GR मध्ये कळालेलं होतं, परंतु जे काही प्रिव्हियस वाला होता, आधीवालं, तर त्या आधीला देखील हा GR आता लागू करण्यात आलेला आहे 2 वर्षांसूचीचा. आणि हा एक महत्वाचा निर्णय जो आहे तर तो आपण म्हणू शकतो याचे दूरगामी परिणाम जे आहेत तर ते पाहायला मिळतील. आता अजूनही काही उमेदवार असतील की त्यांच्या मनात झालं असेल की सर हा GR काही समजला नाही, तुम्ही तो वाचूनच दाखवलं थोडंसं,
चला मी तुम्हाला थोडंसं एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून थोडं एक्सप्लेन करण्याचा इथं प्रयत्न करतो. आता हा निर्णय नेमका कोणासाठी लागू असेल हे समजून घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील पद हा एमपीएससी ला लागू आहे का नाही? हा जे आर एमपीएससी ला लागू नाही. हा कोणाकोणाला लागू आहे बघा. गट ब, गट क आणि गट ड ही कोणासाठी जे काही सरळ सेवेची पद आहेत, जी काही पद सरळ सेवेची त्यांच्या लागू आहेत. सोबतच ज्या निवड सूचींना 2 डिसेंबर 2025 रोजी ऍक्टिव्ह होत्या आणि ज्यांना 2 वर्ष पूर्ण झालेली नव्हती, ज्यांची पद अद्यापही भरली गेली नव्हती, त्यांना देखील हा जे आर लागू असणार आहे. आता निवड सूची किती कालावधीसाठी, निवड सूची वेटिंग लिस्ट किती कालावधीसाठी व्हॅलिड असणार आहे लक्षात घ्या. नवीन नियम सांगतो की निवड समितीने तयार केलेली निवड सूची, सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट पुढील पैकी जो दिवस आधी येईल तोपर्यंत लागू असेल. उदाहरणार्थ 2 वर्ष होईपर्यंत किंवा नवीन भरतीसाठी जाहिरात निघेपर्यंत. फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 2025 ला 100 पदांसाठी जाहिरात आली. आता याचा निकाल जो आहे तर तो 1 डिसेंबर 2025 ला लागला. तर इथून 2 वर्ष ही व्हॅलिड असणार आहे. ही निवड सूची काय असणार आहे? व्हॅलिड असणार आहे. ओके, 26-27 पकडूया. चला 27 1 डिसेंबर 27 पर्यंत ही जी आहे तर ती व्हॅलिड असणार आहे. ओके, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जर समजा 1 जानेवारी 2027 ला नवीन जाहिरात आली पुन्हा 51 पदांसाठी सेम डिपार्टमेंटची, तर ही निवड सूची फक्त या 1 जानेवारी 2026 पर्यंतच किंवा 27 पर्यंतच व्हॅलिड असणार आहे. म्हणजे हे असं असतं, पण जनरली 2 वर्ष पिरियड लागून जातो. भरपूर काही प्रशासकीय बाबी असतात. आता पण एक महत्वाची अट अशी आहे की ही मुदतवाढ फक्त त्याच पदांकरता लागू असते ज्या रिक्त पदांचा विचार करून निवड सूची तयार करण्यात आली. फॉर एक्झाम्पल पहिले 100 पदांची जाहिरात आली आणि या 100 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली आणि निवड यादी लावण्यात आली, तर याच पदांचा नंतर वेटिंग मध्ये होतो. म्हणजे नंतर समजा काही पद रिक्त झाली, समजा 10-12 पद रिक्त झाली, पण ते याच्यातनं भरली जात नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे जितक्या जागांसाठी जाहिरात निघाली आणि तेवढ्याच जागांसाठी ही निवड सूची वापरता येईल. नवीन वाढीव पदांसाठी ही निवड सूची किंवा वेटिंग लिस्ट वापरता येत नाही. पुढचं, हा नियम जुन्या निवड सूचींनाही लागू होणार का? तर याचं उत्तर आहे हो, परंतु काही अटींसह. हो, होय, लागू होणार आहे. हा सुधारित नियम त्या निवड सूचींना लागू होईल ज्या 2 डिसेंबर 2025 रोजी अजूनही 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला नाही आणि ज्या पदांवर अजूनही पूर्ण भरती जी आहे तर ती इथं झालेली नाही. उदाहरणार्थी एक समजून घेऊया आपण, थोडं उदाहरण बघूया. समजा शिपाई भरती 2024 ची जाहिरात निघाली आणि त्यात 100 पद होती. निवड सूची तयार झाली 1 जानेवारी 2025 ला. आता ही निवड सूची 1 जानेवारी 2027 पर्यंत व्हॅलिड असेल किंवा नवीन निघेपर्यंत. आता बघा, ही आधी झालेली आहे ना तयार, 2 डिसेंबर 2025 च्या आधी ही तयार झाली, तरी देखील याला 2027 पर्यंत 2 वर्षाची वाढ मिळेल. आता मध्ये जर नवीन जाहिरात आली तर समजा निवड सूची तयार झाली 1 जानेवारी 2025 ला, परंतु एक नवीन भरती आली 1 ऑगस्ट 2026 ला, तर जुनी निवड सूची फक्त 1 ऑगस्ट 2026 पर्यंतच व्हॅलिड जी आहे तर ती असणार आहे, 2 वर्ष पूर्ण झाली नसली तरी. कारण की दुसरा नियम तसा सांगतो. फक्त काही पदं भरली गेली तेव्हा देखील हा लागू होतो. उदाहरणार्थ 100 पदं होती, 70 पदं भरली गेली, तर उरलेल्या 30 पदांसाठी ही निवड सूची वापरता येईल, नवीन पदांसाठी वापरता येणार नाही आणि ही निवड सूची त्यावेळी 2 वर्ष वापरता येणार आहे. म्हणून अनेक, म्हणजे आतापर्यंत बरेच जिल्हा परिषद असतील, तलाठी भरती असेल, अनेक अशा जलसंधारण, असे बरेच पदं असतील ना मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की त्यांची निवड सूची ही जस्ट संपलेली होती. जस्ट म्हणजे काय, 1 वर्ष संपलेला होता, तर त्यांना देखील आता पुन्हा 1 वर्षाचं एक्सटेन्शन जे आहे तर ते इथं मिळू शकतं. हा जी आर नंतर ज्या ज्या काही भरती बाकी होते तुम्ही त्यांना ईमेल करा आणि तुम्हाला वाटत असेल की बाकी आहे, त्यांना ईमेल करा, त्यांना पत्र व्यवहार करा आणि त्यांना सांगा की तुम्ही याच्याप्रमाणे अपडेट करून द्या आणि एक नोटिफिकेशन काढा आणि ज्या अंतर्गत जे काही पदं बाकी असतील तर ती पदं या वेटिंग लिस्ट मधून भरून टाका. आता जुनी निवड सूची, एखादी निवड सूची 2025 पूर्वीच 2 वर्ष पूर्ण करून संपलेली असेल तर तिला हा नवीन नियम लागू होणार नाही, हे पण इथं समजण्याची गोष्ट आहे. आता निष्कर्ष काय, बरेच उमेदवार काय म्हणतील की सर आता तर नवीन जाहिरात येणारच नाही. म्हणजे मागच्या पण वेळी हाच मी जी आर घेतला होता त्यावेळी कमेंट हेच होता, सर मग आता नवीन जाहिरातच येणार नाही. अरे मित्रांनो, नवीन जाहिरात आणि त्याचा काही संबंध नाहीये, हे तुम्ही समजून घ्या. समजा एखाद्या वेळी जाहिरात 100 पदांसाठी आलेली असेल, परंतु त्याच्यानंतर डिपार्टमेंटमध्ये आणखी आकृतीबंध वगैरे मंजूर करून 50 पदं तयार झाले, तर त्या 50 पदांसाठी जाहिरात येऊ शकते ना. फक्त या 100 पदांसाठी त्यांच्याकडे निवड सूची तर ते त्याच्यातून भरतील, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. किंवा ते नवीन जाहिरात काढून याच्यात उरलेली जी 30 पद आहेत तर ती पण याच्यात ऍड करून काम करून टाकतील. म्हणून नवीन जाहिरात आणि या जी आरचा संबंध नाही बरं का. म्हणजे बरेच लोक जोडण्याचा प्रयत्न करतात की अरे नवीन जाहिरात येणार नाही, आता लांबली 2 वर्ष पुढे झाली जाहिरात येणार नाही, तर हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मी तुम्हाला एवढं उदाहरण देऊन काय सांगतोय की याचा संबंध तुमच्या जाहिरातींची नाही. जाहिरात जर आली त्याच दिवशी तुमची वेटिंग लिस्ट वगैरे सगळं काही नष्ट होतं, म्हणजे 2 वर्ष राहो का 2 महिने राहो त्याला काहीच संबंध नाही.
निवड सूची जास्तीत जास्त 2 वर्ष असते, किंवा हा शब्द लक्षात घ्या, नवीन जाहिरात निघेपर्यंत. समजा नवीन जाहिरात आली तर वेटिंग लिस्टचा संबंध मिटून जातो. फक्त मूळ जाहिरातीतील असलेल्या पदांनाच लागू होते. अर्धवट भरलेल्या जुन्या निवड सूचींना देखील लागू होईल. पूर्ण संपलेल्या निवड सूचींना ही जी आहे तर ते लागू होणार नाही. हे तुम्ही इथं समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आगामी काळात एमपीएससीच्या माध्यमातून तयारी करत असाल तर त्यासाठी संपूर्ण पुस्तकांचा सेट मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत अवेलेबल आहे. बघा, महाराष्ट्राचा भूगोल, भारत भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, सामान्य विज्ञान, राज्यशास्त्र, पंचायत राज, अर्थव्यवस्था, या सगळ्या काही नोट्स आपल्या तयार आहेत. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या नोट्स घरपोच ऑर्डर जे आहे तर ते करू शकतात. बाकी तुमचे काही प्रश्न असतील ना, जेन्युइन प्रश्न असतील ना, कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी त्यांच्यावर नक्कीच उत्तर देण्याचा जे आहे तर ते प्रयत्न करेल. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.